कांद्याचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात 600 रुपयांची तर 15 दिवसांमध्ये 1000 रुपयांची मोठी घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेला आहे। मी आता लासलगाव बाजार समितीच्या आवारात आलेला असून या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 1200 वाहनांमध्ये आपला कांदा या ठिकाणी जो आहे तर तो विक्रीसाठी आणलेला होता आणि आज रोजी जर बघितलं तर कांद्याला जास्तीत जास्त 2100 रुपयांच्या जवळपास तर सरासरी जी तर ती 1600 रुपयांच्या जवळपास इतका बाजारभाव मिळालेला आहे। तर कमीत कमी 600 रुपयांपर्यंत इतका बाजारभाव या ठिकाणी मिळाला आहे। एकंदरीत पाहता कांद्याच्या बाजारभावामध्ये होणारी घसरण ही याला जर कारण जर बघितले तर बांगलादेशामध्ये हिंसाचार सुरू असल्याने त्या ठिकाणी कमी प्रमाणात कांद्याची भारतातून निर्यात होत आहे। तर पाकिस्तान आणि चीनचा कांदा जो आहे तर तो अरब राष्ट्रांमध्ये स्वस्त दरामध्ये उपलब्ध होत असल्या कारणाने भारतीय कांद्याची मागणी जी आहे तर ती घटली आहे आणि एकंदरीत पाहता लासलगावसह देशांतर्गत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्या कारणाने गेल्या 15 दिवसांमध्ये कांद्याच्या बाजारभावात 1000 रुपयांची इतकी घसरण झाल्यामुळे एकंदरीत एकट्या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जे तर ते अंदाजे 250 ते 200 कोटी रुपयांच्या जवळपास नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे आता कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढलेली आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। नवीन कांद्याची आवक चांगल्या प्रमाणात वाढत आहे, परंतु एक बाजूला बांगलादेशमध्ये हिंसाचार चालू असल्याने तेथील IPच्या संदर्भात गव्हर्नमेंट ओपन न केल्यामुळं अतिशय कमी प्रमाणात कांदा हा बांगलादेशमध्ये निर्यात होतो आहे आणि सौदी अरेबिया असेल गल्फमधल्या कंट्री तेथे आपल्याला कॉम्पिटिटर असलेला पाकिस्तान आणि चायना तो कांदा तेथे आपल्याला कॉम्पिटिशन करत असल्यामुळे गेल्या सातत्याने कांद्याचे बाजारभाव हे घसरत चालले। जवळजवळ आज जर कांद्याचे भाव बघितले 14 ते 18च्या दरम्यान सरासरी कांद्याचे भाव आहे। तर याचं प्रमुख कारण आहे का या जे आयात निर्यात जे आपले सातत्याने बंद असेल त्यामुळं हा परिणाम आपल्याला कांद्याच्या बाजारभावावर दिसून येत असेल। मी एक कांदा उत्पादक शेतकरी। उन्हाळ कांदा मागच्या वेळेस आम्ही विकला तर त्यावेळेस पण त्याला एवढं काही बाजारभाव नव्हते, म्हणजे आम्ही सरासरी 1800 अशा दरमध्ये उन्हाळ कांदा विकला आणि गेल्या आठवड्यापासून मी हा लाल कांदा विकतोय। तर मागच्या आठवड्यात बाजारभाव 1-1 हजारच्या दरम्यान होता, परंतु आता ह्या आठवड्यामध्ये बाजारभाव खूपच कमी होऊन तो 1400पर्यंतच आलेला आहे आणि ह्या 1400च्या बाजारभावामध्ये शेतकऱ्यांना म्हणजे आम्हाला कांदे भाव हे परवडत नाही आणि उत्पादन खर्चसुद्धा आमचा फिटत नाही आणि यातला केंद्र सरकारने लक्ष देऊन आपला हा कांदा जास्तीत जास्त निर्यात कसा होईल आणि शेतकऱ्यांचा याला कसा फायदा होईल याबद्दल केंद्र सरकारने राज्य सरकारने विचार करावा, शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही कळकळीची विनंती करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।